आता आपण जो प्रॅक्टिकलचा व्हिडिओ बघितला, त्या प्रॅक्टिकलच्या व्हिडिओमध्ये सेटअप असा काय होता. या 3 पुलीज होत्या मूव्हेबल, चौथी पुली होती फिक्स्ड. त्या पुलींच्या मदतीनं आपण हेवी मास सस्पेंड केला होता. तर या केसमध्ये आपल्या ज्या रीडिंग होत्या, त्या रीडिंग अशा काय होत्या. सुरुवातीला जो मार्क होता तो होता 67 सेंटीमीटर मार्कवर आणि आपला मासची रेफरन्स लाईन जी होती ती होती 90 सेंटीमीटर मार्कवर. ज्यावेळेस मी फ्री एंड खाली ओढलं त्यावेळेस तो रोप वरचा मार्क आला 41 सेंटीमीटर्स मार्कवर आणि मास वरती आलं होतं 22.3 सेंटीमीटर मार्क. याचा अर्थ डिस्प्लेसमेंट ऑफ द मास झालंय, डिस्प्लेसमेंट ऑफ मास झालंय 22.3 minus 19 is equal to 3.3 centimeters. डिस्प्लेसमेंट ऑफ द फ्री एंड ते झालं 67 minus 41. 67 minus 41 is equal to 7 minus 1 6, 6 minus 4 2, 26 सेंटीमीटर्स. तसं व्हायला पाहिजे का बघा. आता आपण थिअरॉटिकल बघू. जर याचा मासचा डिस्प्लेसमेंट झालं 8x, पुली सुद्धा वरती जाईल x. पुलीवरती x डिस्टन्स जर गेली तर हे पार्ट आणि हा पार्ट दोन्ही x ना वरती जाईल. याचा अर्थ दिस पुली सेकंड पुली विल गो अप बाय 2x. पण जर पुली गेली 2x तर दिस पार्ट ॲज वेल एज दिस पार्ट विल गो अप, म्हणजेच लूज पडेल 4x ना. दोन मिळून 2x. तर दिस पुली विल गो अप बाय 4x. हे जर पुली 4x वरती गेली तर लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट दोन्ही पण 4x ना लूज होईल आणि म्हणून ही स्ट्रिंग कम डाऊन बाय 8x. 8x ना ती खाली जाईल. थिअरी सांगते की डिस्प्लेसमेंट ऑफ मास m इज x, देन डिस्प्लेसमेंट ऑफ द फ्री एंड ऑफ द रोप विल बी 8x. प्रॅक्टिकल रिझल्ट काय सांगतो आपला. प्रॅक्टिकल रिझल्ट सांगतो याला जर 8 ने मल्टिप्लाय केलं तर हे आलं पाहिजे. लुक ॲट दिस. So displacement of the free end of the rope is equal to 8 times displacement of the mass. बघूत आपण फ्री एंडचं 26 आणि मासचं आहे 3.3. 8 न मल्टिप्लाय केलं तर 8 3 जा 24, डेसिमल पॉइंट गिवन 8 3 जा 24 and 2 26 आणि हे झालंय 26. हे जरी तुम्हाला आम्हाला इक्वल दिसत नसेल परंतु ते इक्वल आहे. आपण प्रॅक्टिकल करतोय. 1 मिलीमीटरचा एरर जर असेल तरी सुद्धा आपल्याला इथे 8 मिलीमीटरचा एरर मल्टिपल होईल. परंतु आपण असं अज्युम करू की 0.5 मिलीमीटरचा एरर आहे तर इकडे 8 टाइम झाला म्हणजे 4 मिलीमीटरचा एरर आहे आणि इथे तो 4 मिलीमीटरचा एरर आपल्याला दिसून येईल. म्हणून आपण म्हणू की डिस्प्लेसमेंट ऑफ द फ्री एंड ऑफ द वायर इज इक्वल टू 8 टाइम्स डिस्प्लेसमेंट ऑफ द मास m. पण हे घडलं एकाच टायमिंग मध्ये आणि म्हणून याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आम्ही, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर dx फ्री एंड बाय dt इज इक्वल टू 8 टाइम्स dx ऑफ मास बाय dt. म्हणजे हे तर झाली वेलोसिटी ऑफ फ्री एंड इज इक्वल टू 8 टाइम्स वेलोसिटी ऑफ द मास. म्हणजे मासची जर कधी वेलोसिटी दिली असेल तर फ्री एंडची वेलोसिटी काढता येईल या रिलेशनला. याला परत डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी तर याला जर परत एकदा डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी तर dvf by dt is equal to 8 times dvm by dt, but this is nothing but acceleration and therefore acceleration of the free end is equal to 8 times acceleration of the suspended mass. म्हणजे मासचं डिस्प्लेसमेंट दिलं तर फ्री एंडचं डिस्प्लेसमेंट सांगता येईल, मासची वेलोसिटी दिली तर फ्री एंडची वेलोसिटी सांगता येईल आणि मासचं ऍक्सेलरेशन दिलं तरी फ्री एंडचं ऍक्सेलरेशन सांगता येईल.
कोएफिशियंट तोच 8 टाइम्स आणि देअरफॉर याच्यापेक्षा आता आणखी हायर लेवलचे व्हिडिओज, आणखी हायर लेवलचा प्रॉब्लेम आपण बघू या पुढच्या प्रश्नामध्ये. हा आहे आपला प्रश्न. फाइंड द acceleration of the blocks in the arrangement shown in the following figure. Masses of the pulleys and threads as well as friction are negligible. पुलीचा मास अज्युम करायचं नाही, थ्रेडचा मास अज्युम करायचं नाही आणि फ्रिक्शन तर नाहीच नाही. फ्रिक्शन नसेल म्हणजेच वन स्ट्रिंग वन टेन्शन हा कॉन्सेप्ट येणार आहे. मग ही इथून तिथून एकच स्ट्रिंग आहे म्हणून याच्यामध्ये जर टेन्शन असेल, या पार्ट मध्ये टेन्शन असेल टी, तर या पार्ट मध्ये ही टीच आणि याही पार्ट मध्ये टीच होईल. पण जर का ही पुली खाली हा मास खाली आलं, त्याचं मास या मासचं ऍक्सेलरेशन ए असेल, तर ह्या स्ट्रिंगचं ऍक्सेलरेशन सुद्धा ए होईल. म्हणजे याच्यात ये म्हणजे इकडं अवेलेबल 2a. म्हणजे हे जर मास खाली आलं, ऍक्सेलरेशन ए ना, ऍक्सेलरेशन इन 4m मास, ऍक्सेलरेशन एच म्हणून त्याला फक्त आपण ऍक्सेलरेशन ऑफ द 4m इज ए किंवा त्याला a1 म्हणू. तर मग याचं ऍक्सेलरेशन किती येणार? म्हणजे ह्याला खाली x येण्यासाठी याला 2x जावं लागणार आहे वरती. कारण बघा, हे x खाली आलं तर ही दोरी खाली वळल्या गेली x, ही दोरी खाली वळल्या गेली x, म्हणजेच हे किती आलं वरती? 2x. हे x हे किती वरती आलं? 4x. म्हणजे त्यांचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर व्हेलॉसिटी ऑफ दिस इज डबल, इज v असेल तर याची व्हेलॉसिटी डबल, याचं ऍक्सेलरेशन ए असेल तर याचं ऍक्सेलरेशन डबल. म्हणजेच समजा जर कधी याला आम्ही म्हटलं a2, तर याचं ऍक्सेलरेशन असेल ट्वाइस a1. म्हणजे हे येणार वरती आणि हे जाणार खाली. पण याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती? तर तो आहे 4mg. या स्मॉल मास वरती फोर्स mg. हे खाली जातं याचा अर्थ 4mg इज डॉमिनंट दॅन दिस. पण हे दोन टेन्शन असेल तर इथे किती टेन्शन? इथं असेल 2t टेन्शन. किती असेल? 2t. चला त्याच्यावरतून आपण एक इक्वेशन लिहूत. 4mg जो डॉमिनंट आहे तो खालच्या डायरेक्शनला आहे, 4mg मायनस 2t इज इक्वल टू त्याच्यातलं ऍक्सेलरेशन 4m इंटू a1. याच्यासाठी इक्वेशन तयार होईल. काय होईल? टेन्शन वरती येत, बॉडी वरती चालली म्हणजे टेन्शन मायनस mg इज इक्वल टू m इंटू a2. पण a2 किती? तर ट्वाइस a1, म्हणून हे होईल 2m a1. दोन इक्वेशन्स आहेत आमच्याकडे. 2 इक्वेशन्स, त्यातून आपल्याला 2 इक्वेशन्स 2 अननोन आहे. मासचं बघूत काय काय होतं ते. पण 2t ची व्हॅल्यू इथं 2t नाही म्हणून आपण त्याला 2 न मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय दिस इक्वेशन बाय 2, वी विल गेट 2t मायनस 2mg इज इक्वल टू 4m a1. नाउ ऍड दीज 2 इक्वेशन्स. हे दोन इक्वेशन्स ऍड केले तर काय होईल? दोन इक्वेशन्स ऍड केले तर मायनस 2t प्लस 2t कॅन्सल होईल. 4mg मायनस 2mg शिल्लक राहील ट्वाइस mg. राईट साइडचे ऍडिशन होईल 4m a1 प्लस 4m a1 म्हणजेच 8m a1. m कॅन्सल, 2 4 जा 8 म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g अपॉन 4 हे ऍक्सेलरेशन होईल a1 चा. म्हणजेच 4m चं ऍक्सेलरेशन झालं g बाय 4. m चं ऍक्सेलरेशन किती? a2. पण a2 किती आहे? a2 आहे ट्वाइस a1 आणि a1 किती निघाले आता? g बाय 4 म्हणजेच g बाय 2. बघा, या ऍक्सेलरेशन पेक्षा याची व्हॅल्यू डबल आली g बाय 4 आणि g बाय 2. दोस्तो, आणखी आपण विचार करू पुढे. नेक्स्ट प्रॉब्लेम इज अगेन at higher level. सिच्युएशन काय? लुक at this. In the given diagram, with the what force must the man pull the rope
टू होल्ड द प्लॅंक इन पोझिशन. प्लॅंकवर उभा आहे आणि तरी सुद्धा त्याला ती प्लॅंक त्याच सिच्युएशनला ठेवायची. प्लॅंकवर उभा आहे आणि प्लॅंक हवेत आहे, खाली काही सपोर्ट नाहीये, त्याच्यावर उभा आहे आणि स्वतःचा वेटही बॅलन्स करायचा आणि प्लॅंकला जागेवरून हलवू द्यायचं नाही. त्याचं वेट 60 किलोग्राम्स. नेग्लेक्ट द वेट्स ऑफ प्लॅंक, रोप अँड पुली. प्लॅंकचा रोप नाही, प्लॅंकचा वेट नाही कन्सिडर करायचं, पुलीचा नाही आणि रोपचा नाही. मग सिच्युएशन लक्षात घ्या. आता सिच्युएशन ध्यानात घेऊ. याचं वेट नो डाऊट आपल्याला माहिती आहे, mg खाली. या माणसाकडून या प्लॅंकवर काही ऍक्शन होत असेल, लेट दॅट ऍक्शन इज एन ऍक्शन ऑन द प्लॅंक. म्हणून प्लॅंक या माणसावरती काही रिॲक्शन टाकत असेल, प्लॅंक कडून येणारी रिॲक्शन एन माणसावरती. हा माणूस या रोपला खाली ओढतोय काही फोर्सनं, म्हणून त्याच्यामध्ये तयार होईल टेन्शन. पण जेवढा फोर्स माणूस लावतोय रोप वरती खाली, तेवढंच रोप सुद्धा त्याच्यावरती लावेल. आणि देअर फोर त्या माणसावरती फोर्स वरच्या डायरेक्शनला, तो म्हणजे टेन्शन टी. माणसावरती 3 फोर्सेस आहेत. टेन्शन वरच्या डायरेक्शनला, नॉर्मल रिएक्शन वरच्या डायरेक्शनला आणि त्याचं वेट खालच्या डायरेक्शनला. हे तीनही फोर्सेस मॅन वरचे. आता प्लॅंक वरचा एक नॉर्मल रिएक्शन खाली, टेन्शनचं बघू. 1 स्ट्रिंग 1 टेन्शन म्हणजे इथलं टेन्शन टी, 2 टेन्शन्स खाली, म्हणून या रोप मध्ये टेन्शन तयार होईल 2t. टी प्लस टी 2t. पण दिस स्ट्रिंग इज 1, म्हणून 1 स्ट्रिंग 1 टेन्शन, देअरफॉर टेन्शन इथं येईल 2t. आता हे 2t टेन्शन, हे टी टेन्शन म्हणजे टोटल फोर्स किंवा टेन्शन वरच्या साईडला आहे 3t, खालच्या साईडला आहे n. म्हणजे इक्वेशन त्या प्लॅंक साठी खूप सोपं तयार झालं. काय? 3t इज इक्वल टू नॉर्मल रिॲक्शन. कारण त्याचं वेट नाहीये, त्यामुळे इक्वेशन एकदम सोपं काम झालं, कारण ती इक्विलिब्रियम कंडिशन आहे. माणसासाठी, मॅन साठीची प्रोव्हिजन आहे टी प्लस n. दोन्ही फोर्सेस एकाच डायरेक्शनला आहेत, वेट फक्त खाली आहे, म्हणून हे होईल इज इक्वल टू mg. सो फ्रेंड्स, मला नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू 3t ठेवता येईल. नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू 3t ठेवल्यानंतर काय होईल? t प्लस 3t इज इक्वल टू mg, म्हणजेच 4t इज इक्वल टू mg. म्हणजे टेन्शन इज इक्वल टू किती? mg बाय 4. m दिलेलं आहे, इट इज 60 किलोग्राम्स. देअरफॉर टेन्शन इज इक्वल टू 60 इंटू g ची व्हॅल्यू 10 अपॉन 4, म्हणजे 600 बाय 4 आणि म्हणजेच 150 युनिट येईल न्यूटन्स. हे टेन्शन म्हणजेच फोर्स आहे. आणि देअरफॉर वी विल राईट फोर्स इज इक्वल टू 150 न्यूटन्स. किती फोर्स लावा लागेल? 150. म्हणजे स्वतःचं वेट 600 न्यूटन्स आणि फोर्स लावायचा आहे फक्त 150 न्यूटन्स. आणि ही करामत आहे, ही जादू आहे आपल्या मास पुली सिस्टमची. पुली सिस्टम आहे म्हणून सोपं झालं. स्वतःचं वजन जे 600 न्यूटन्स आहे ते फक्त 150 न्यूटन्सने बॅलन्स होऊ शकतं. आणि म्हणूनच पेंटर लोक मोठ्याल्या बिल्डिंग वरती एका हाताने स्वतःचं वेट बॅलन्स करतात आणि दुसऱ्या हाताने रंगरंगोटी करतात. ही त्याची मजा आहे. सो दिस इज व्हॉट ब्युटी ऑफ दिस एक्झाम्पल. आणखी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण, तो आणखी वरच्या लेवलचा. In the arrangement shown in the figure, the blocks have masses 3m, m, 2m. The friction is absent. Masses of the pulleys and the threads are negligible. Find the acceleration of 3m. Yes, acceleration काढायचे, पण फ्रिक्शन कुठेच नाहीये. तर या मासचा ऍक्सलरेशन समजा आपण ए जर पकडलं, लेट ऍक्सलरेशन ऑफ दिस इज ए. कारण असं जाणारच आहे, ही सिस्टम खाली ओढणारच आहे, त्याला फ्रिक्शन नाही म्हणून जाणारच आहे. कारण फ्रिक्शनल फोर्स पाठीमागे असता तर नसती गेली कदाचित.
मग हे ऍक्सलरेशन जर ए असेल तर पुली सुद्धा खाली जाणार ए ऍक्सलरेशन ना, पुली सुद्धा जाणार ए ऍक्सलरेशन ना खाली. ही पुली खाली जाते, परंतु हे सुद्धा डिफरंट मासेस आहे म्हणून यांचं सुद्धा या पुलीच्या रेस्पेक्टिव्ह काही ऍक्सलरेशन असेल. ते ऍक्सलरेशन असेल लेट याच्या खाली ए नॉट, आपण त्याला अज्युम करू ए नॉट, म्हणजे याच्यावरती ए नॉट. ओके, आता हा 3m त्याचं वेट आहे 3mg खाली, 3mg खाली, आणि याचं वेट आहे mg खाली, 3mg खाली, mg खाली. पण टेन्शन याच्यात टेन्शन असेल लेट याच्यामध्ये टेन्शन टी धरूत, वन स्ट्रिंग वन टेन्शन, सो हिअर विल ऑल्सो टेन्शन टी. हे 2t टेन्शन बॅलन्स होईल या टेन्शन ना, म्हणजे त्याच्यात टेन्शन तयार होईल 2t, वन स्ट्रिंग वन टेन्शन म्हणून इथला 2t इथं अपिअर होईल 2t. सो इक्वेशन तयार होईल आता या 2m साठी. 2t विल प्रोड्यूस सम ऍक्सलरेशन हिअर, कारण व्हर्टिकल फोर्स जेवढं ऍक्शन आहे तेवढीच रिॲक्शन आहे, ते कॅन्सल होतील एकमेकांकडून. हॉरिझॉन्टल नेट फोर्स 2t आहे, and therefore we will have equation 2t minus मायनस काहीच नाही म्हणून इक्वल टू ट्वाइस m इंटू a. 2 कॅन्सल करू दोन्ही साइड्सला, म्हणून t विल बी ओनली ma. नाव इकडे येऊत या मास साठीचा विचार करू, पण ही पुली जर खाली येत असेल ये, तर ग्राउंड फ्रेमच्या माणसाला काय दिसेल, याचं ऍक्सलरेशन दिसेल ए नॉट प्लस ए, आणि याचं काय दिसेल, हे तर वरती चाललंय, मग याचा दिसेल ए नॉट मायनस ए, ए नॉट मायनस एचं वरती चाललं, त्याच्यातून हे मायनस होईल. दोन्ही इक्वल असतील तर ते थांबल्यासारखं दिसेल. पण इक्वेशन लिहू आपण याच्यासाठी आता. चला, खाली चालणारा फोर्स 3mg आहे, 3mg मायनस टी इज इक्वल टू 3 मास मधलं ऍक्सलरेशन किती, ए नॉट प्लस ए, म्हणजेच इथं लिहूत आपण ए नॉट प्लस ए. सिम्प्लिफाय, पण याच्या टी ची व्हॅल्यू ठेवू आता, 3mg मायनस ma इज इक्वल टू ब्रॅकेट सिम्प्लिफाय करू 3m ए नॉट प्लस 3m ए, सगळीकडे एम एम आहे, एम 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 कॅन्सल, 3g राहू देऊ इथेच, मायनस ए घेऊन जाऊ तिकडे, ते होईल प्लस, पण हे 3a नॉट तर आहेच इथे, 3a आणि दिस 1a will become 4a, equation number 1. Now we will write equation for this small m. Equation for the small m is mg खाली चालणार नाही, आता हे मास खाली नाही जाणार, कारण हे खाली चालत हे वरती जाणार आहे, म्हणजे टी जास्त, तो टी मायनस mg इज इक्वल टू m, त्याच्यात ऍक्सलरेशन किती प्रोड्यूस होईल, ए नॉट मायनस ए, तो ए नॉट मायनस ए, टी ची व्हॅल्यू ठेवत एम ए आणि सिम्प्लिफाय करूत, एम ए मायनस एम जी इज इक्वल टू एम ए नॉट मायनस एम ए. या एम जी ला तिकडे घेऊन जाऊत आणि या दोन्ही टर्म्सला इकडे आणूत, कारण ही मायनस टर्म आहे त्याला पलीकडे नेऊत. सो एम ए मायनस एम ए नॉट मायनस मायनस प्लस एम ए, and this is equal to mg. पण m m m कॅन्सल, काय मिळालं आपल्याला आता, 1a प्लस 1a 2ac, 2a मायनस a नॉट इज इक्वल टू g, इक्वेशन नंबर 2. वी हॅव 2 इक्वेशन्स अँड 2 अननोन, म्हणजे a नॉट आणि a काढायचे आपल्याला g च्या फॉर्म मध्ये, त्यामुळे आपल्यासाठी 2 इक्वेशन सफिशियंट. मला याच्यात ते ऍड करून काय उपयोग होणार नाही, काहीतरी कोएफिशियंट सेम पाहिजे. तर मी काय करेल, पहिल्यांदा या ए चा कोएफिशियंट 4 आहे, इथं 2a, I will multiply this equation by 2, so it will become 4a minus 2a naught is equal to 2g.
हे इक्वेशन आणि हे इक्वेशन ऍड करूत. ऍड केल्यानं काय होईल? लुक ऍट दिस. याच्या खाली ती इक्वेशन लिहितो मी. ऍडिशन करण्यासाठी इक्वेशन लिहितो खाली. किती? ट्वाइस जी इज इक्वल टू ए मायनस 2a0 प्लस 4a. आता झालं असं. आता झालं असं. आणि मग सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट केल्यानं काय होईल? सबट्रॅक्ट हे प्लस हे मायनस. 4a झालं कॅन्सल. 3 प्लस 2 हे झालं 5a0. आणि हे किती मिळालं? हे किती मिळालं? फक्त g. and therefore a0 is equal to g by 5. a0 ची व्हॅल्यू भेटली g by 5. ती व्हॅल्यू कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवू, या 2 नंबर इक्वेशन मध्ये ठेवू. बाकी थोडीशी जागा करून घेऊ, नाहीतर इकडे आणता येईल, नाहीतर आहे जागा तिथे, नो प्रॉब्लेम, राहू दे तसंच. ट्वाइस ही मायनस g by 2 g by 5 इज इक्वल टू g. तर हे मायनस g by 5 तिकडे जाईल. ट्वाइस ही इज इक्वल टू g प्लस g by 5. हे होईल 6 by 5. 6 by 5g. and therefore a is equal to 3g by 5. काय? a is equal to 3g by 5. Now what is acceleration of 3m? a naught plus a. Therefore acceleration of 3m म्हणजेच a naught plus a naught किती? a naught किती आलंय? g by 5. This is g by 5. a किती आलंय? 3g by 5. 3g by 5 किती आन्सर आलं? 4g by 5. कुणाचं? 3m चं. कोणी जर m चं विचारलं असतं तर ते m चं ऍक्सलरेशन आलं असतं. ते m चं ऍक्सलरेशन आलं असतं a naught minus a, म्हणजे ऍक्सलरेशन ऑफ m इज इक्वल टू a naught. a naught किती? g by 5. a naught is g by 5. g by 5 मायनस a किती? 3g by 5. 3g by 5. आन्सर किती? 1 minus 3 minus 2g by 5. मायनस साइन काय सांगते? आपण डाउनवर्ड डायरेक्शन पॉझिटिव्ह घेतले, हे मायनस आलं, याचा अर्थ वरती जाताना दिसेल 2g by 5 ना. मायनस साइन सांगते की m ऍक्सलरेशन, नेट ऍक्सलरेशन ग्राउंड वाल्याला काय दिसणार? 2g by 5 वरती जाताना, आणि हे खाली येताना g by 5 खाली, म्हणजे 3m चं 4g by 5 आणि स्मॉल m चं मायनस 2g by 5. फ्रेंड्स, अशा पद्धतीनं हे वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला मास पोलीस सिस्टमचे करता आले पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.